तुम्ही शेअर मार्केटमधल्या ट्रेडिंगबद्दल तर ऐकलं असेल, पण आजचा व्हिडिओ फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल आहे। ट्रेडिंगचे कित्येक प्रकार आहेत, जसं गोल्ड ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग। त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे फॉरेक्स ट्रेडिंग। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, याद्वारे कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता। याबद्दल माहिती घेण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। तर सगळ्यात अगोदर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, तर फॉरेक्स म्हणजे काय तर फॉरेन एक्सचेंज, जे काही परकीय चलन आहे त्याची आपण खरेदी विक्री करतो आणि यात आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होतो, तर यालाच फॉरेक्स ट्रेडिंग असं म्हणतात। तर याची ट्रेडिंग का होते, तर टुरिझम म्हणजे एखाद्याला भारतातून अमेरिकेत जायचं आहे, त्याला पर्यटन करायचं आहे, किंवा मग अमेरिकेतून कोणाला तरी भारतात यायचं आहे, तर आपल्याला ज्या देशात जायचं आहे, समजा आपल्याला अमेरिकेत जायचं आहे, तर आपल्याला अमेरिकी चलन हवं असतं आणि आपण भारतीय चलनाचं रूपांतर अमेरिकी चलनामध्ये करतो। तर या उलट जर तुम्हाला अमेरिकेतून भारतात यायचं असेल तर अमेरिकी चलनाचं रूपांतर भारतीय चलनामध्ये केलं जातं आणि याच्यामध्ये कन्वर्जन करून तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता। तर अशा अनेक कारणामुळे आपण करन्सी एक्सचेंज करतो, यामुळे नेहमी किमतीत बदल होत असतात आणि यामुळे इथं ट्रेडिंग करणं शक्य आहे आणि आपण या ट्रेडिंगद्वारे पैसे देखील कमवू शकतो। तर पुढचा मुद्दा आहे ट्रेडिंग आवर। तर जसं शेअर मार्केटचे ट्रेडिंग आवर आहेत ती 9:15 सकाळी 9:15 शेअर मार्केट सुरू होतं, तर दुपारी 3:30 बंद होतं। तर अशा प्रकारे फॉरेक्स मार्केटचे ट्रेडिंग आवर्स काय आहेत, तर याचा वेळ काय असतो, तर शनिवार रविवार या 2 सुट्ट्या वगळता हे ट्रेडिंग आवर 24 तास आहे। म्हणजे फॉरेक्स मार्केट 24 तास सुरू असतं। म्हणून देखील आज अनेक जण याच्याकडे वळताना पाहायला मिळतात। याच्याकडे अनेक जण वळण्याचं दुसरं कारण म्हणजे याचे फ्लेक्सिबल आवर्स। म्हणजे तुम्ही जर सकाळी जॉबला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी ट्रेडिंग करू शकता, तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही दुपारच्या रिकाम्या वेळेमध्ये ट्रेडिंग करू शकता। अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला ट्रेडिंग करू इच्छिता त्या वेळेला तुम्ही ट्रेडिंग करू शकता। यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे लेव्हरेज। तुमच्याकडे कमी पैसे असून सुद्धा तुम्ही जास्त ट्रेडिंग करू शकता, यालाच लेव्हरेज असं म्हणतात। एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात। जर तुमच्याकडे 50 रुपये आहेत तर तुम्ही 5000 रुपयेपर्यंतच्या किमतीची ट्रेडिंग करू शकता। तर यामुळे तुम्ही लॉट साईज जास्त घेता आणि म्हणून तुम्हाला फायदा देखील जास्त होतो। तसंच या उलट तुम्हाला तोटा देखील जास्त झाला तर तोही तुम्हाला सहन करावा लागणार आहे। तर या लेव्हरेजचा वापर अनेक जण मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवण्यासाठी करत आहेत, पण योग्य नॉलेज नसल्याने लॉस देखील तेवढाच करताय, हे देखील विसरू नका। जोखीम उचलण्या अगोदर पूर्ण नॉलेज गेन करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या KRS मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।